गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पेपर 2चं एक नवीन लेसन घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर. आणि तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑलरेडी झालेलं होतं. तर आता सेकंड जे लेसन आहे आपलं ते डेफिनाइट इंटिग्रेशन. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथे इंटिग्रेशनला लिमिट्स असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे असतात. इथे 2 एक्झरसाइज आहेत. तर 2 एक्झरसाइजमध्ये पहिली एक्झरसाइज जी आहे ते छोटेसे 5च न्यूमरिकल्स आहे, पण एक वेगळा टाईप आहे जो दुसऱ्या एक्झरसाइजला मॅच करत नाही. तो आपण पहिल्या एक्झरसाइजचा टाईप घेणार आहे, लिमिट्स ऑफ सम. मी तुम्हाला हेडलाईन दिलेली आहे बघा, तिथे बोर्डवर पण दिसत आहे आणि ते कुठले कुठले फॉर्म्युले नॉर्मली इथे यूज होतात ते सगळं लिहून दिलेलं आहे. आज आपण त्याचे न्यूमरिकल बघू आणि प्रयत्न करू की सोप्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, कारण ते गरजेचे आहे. तिथला एखादी न्यूमरिकल आला तर तुम्हाला 4 मार्कचा क्वेश्चन येईल, कारण गेल्या 2 एक्झाममध्ये त्याला रेड्यूस सिलेबसमध्ये होता, त्याच्यामुळे त्याला विचारला गेला नाही. पण आता मला असं वाटत आहे की विचारू शकतात, माहिती नाही पण येऊ शकतो. तर म्हणून त्याची चांगली तयारी करा. आपण त्याला अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये शिकणार आहोत. तर आता आपण विलंब न करता सुरुवात करूया. बघा, प्रामुख्याने त्याचा मेन फॉर्म्युला हा आहे, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी h समेशन फ्रॉम r is equal to 1 to n f of a plus rh. बरोबर, h ची व्हॅल्यू कशी काढायची? b minus a by n. हा h चा फॉर्म्युला, h इज नथिंग बट इंटरवल. मग समेशन ऑफ r, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर n into n plus 1 by 2, summation of square of first n natural number n into n plus 1 into 2n plus 1 by 6, summation of r cube n into n plus 1 upon 2 चा स्क्वेअर आणि summation of 1 is equal to n. स्टुडंट, तुम्हाला हे फॉर्म्युले माहित असणं गरजेचे आहे, कारण तुम्ही हे न्यूमरिकल मध्ये तुम्हाला सदैव हे फॉर्म्युला लागणार. म्हणून मी तुम्हाला आधी बॅकग्राऊंड देऊन दिलं. हे फॉर्म्युले डोळ्यासमोर ठेवल्यावरच तुम्हाला हे न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल, अन्यथा नाही. कळलं? इतकं स्पष्ट आहे. आणि आपण वेळ वाया न घालवता आज न्यूमरिकलला स्टार्ट करूया. तर आजचा पहिला न्यूमरिकल आहे, आता आपण लिमिट ऑफ समचे इंट्रोडक्शन बघितलं, आता आपण डायरेक्ट न्यूमरिकल बघू. याच्यामध्ये बघा एक ब्रँडेड प्रोसेस आहे, तीच फॉलो करा, तुम्हाला न्यूमरिकल मिळून जाणार. हे असं दिलं राहणार, पण क्वेश्चन मध्ये दिलेलं असणार बाय युजिंग लिमिट ऑफ सम, तरच सॉल्व्ह करायचं, नाही तर डायरेक्ट सॉल्व्ह होते. कळलं? तर इथे येणार 1 2 3, इथे येणार 3x - 4 आणि dx. बरोबर का? तर तुम्ही इथे मेन्शन करायचं की तुम्हाला f of x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे. ही झाली तुमची f of x ची व्हॅल्यू. f of x ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग f of x ची व्हॅल्यू दिलेली आहे, सोबत सोबत तुम्हाला काय दिलेलं आहे, a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे. पहिल्यांदा तुम्ही h काढायचा. h चा फॉर्म्युला आहे b - 1 upon n, 3 - 1 upon n which is equal to 2 by n. आणि नंतर f of a plus rh, a plus rh म्हणजे इथे येणार 1 plus rh, 1 plus rh इथे व्हॅल्यू पुट करायची, 3 into 1 plus rh minus 4, इथे येणार 3 plus 3rh minus 4. तर 3 मधून गेला 3rh minus 1, हे कोणाची व्हॅल्यू झाली? f of a plus rh ची. आता हे कुठे पुट करायचं? फॉर्म्युल्यामध्ये. इथे आपला जो ब्रँडेड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे a to b f of x dx equal to लिमिट लावायची, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी समेशन r is equal to 1 to n h into f of a plus rh. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युलाला मार्क असणार. मग आपण सोडवत कोणासाठी आहे? 1 to 3 साठी सोडवत आहे. 1 to 3, इथे येणार 3x - 4 आणि इथे dx, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. बरोबर, इथे येणार समेशन r is equal to 1 to n h f of a plus rh म्हणजे 3rh, 3rh minus 1. तुम्ही काय करायचं, हा जो h आहे ना त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी, इथे येणार समेशन r is equal to 1 to n 3rh² minus h. जमलं? आता काय करणार, समेशन सेपरेट करायचं, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी, इकडे 3h², कारण बघा हा याचा काही रोल कॉल नाही समेशन सोबत. इथे येणार समेशन r is equal to 1 r, इथे पण h बाहेर निघाला, समेशन r is equal to 1. बरोबर, कारण h बाहेर काढल्यामुळे. आता तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट मध्ये बघा याचा आन्सर लिहून दिलेला आहे n into n plus 1 by 2, तेच वापरायचं. 1 चा आन्सर लिहून दिलेला आहे n, तेच लिहायचं. तर हे येणार लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. बरोबर, इथे येणार 3h² into n plus 1 upon 2, इथे येणार h आणि इथे येणार n. बरोबर, हा 2 इकडे घेऊन घ्या म्हणजे इथे 2 राहणार नाही. मग आपल्याला थोडंसं डोकं लावून काम करायचं आहे. सगळ्यांना समजलं पहिली प्रोसेस?
एफ ऑफ एक्स ए बी झाला. नंतर पटकन एच काढायचा, एफ ऑफ ए प्लस आर एच ची व्हॅल्यू काढायची आणि मग फॉर्म्युला वापरायचा. चुकतच नाही, मुलं घाबरतात त्या टर्मला, काही घाबरण्यासारखं विशेष नाही. हा थोडंसं एक स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये करायचं. हे फॉर्म्युले पाठांतर पाहिजे, व्हॅल्यू पुट केल्यावर एच ने मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे डोक्याला ताप नाही. ठीक. तर इथे येणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हा झाला 3/2 h स्क्वेअर. आता बघा इथे h स्क्वेअर आहे ना, तुम्हाला n स्क्वेअरच पाहिजे आणि n स्क्वेअर कसं येईल, वर खाली n नी मल्टिप्लाय करून. तुम्ही याच्या खाली h n लिहितो म्हणजे हा n स्क्वेअर झाला, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं n प्लस 1 येणार आणि इथे येणार nh. आलं लक्षात. आता मग तुम्ही याला कंबाईन लिहा स्क्वेअर मध्ये. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथे येणार 3/2 बरोबर का. इथे येणार n h चा स्क्वेअर, इथे येणार n प्लस 1 अपॉन n आणि nh. पहा डोक्याने काम करायचं आहे. स्क्वेअरची गरज स्क्वेअर सोबत होती, एकत्र केला. n चा रोल याच्या सोबत आहे म्हणून त्याला एकत्र केलं, 3/2 नंबर झाला. आता तुमच्याकडे व्हॅल्यू पण आहे, काय व्हॅल्यू आहे, nh इक्वल टू 2 आहे. म्हणजे इथे येणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3/2, इथे येणार 2 चा स्क्वेअर. या n नी याला सेपरेट करा, n बाय n येणार, इथे 1 बाय n येणार आणि इथे पण 2 येणार. हा n बाय n कटला म्हणजे 1 आला. इथे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथे येणार 3/2 आणि 2 चा स्क्वेअर 4 इंटू 1 प्लस 1 बाय n मायनस 2 आला. इथे 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि हे 3 2 जा किती झाले 6, म्हणजे 6 इंटू पूर्ण टर्म्स. म्हणजे फार अवघड नाहीये, हे साधं साधं कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे. तर इथे येणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, इथे येणार 6 मायनस 6 इंटू 1 प्लस 1 बाय n मायनस 2. आलं का. आता हे जे लिमिट्स आहे हे फक्त तिथे अप्लाय करा जिथे n आहे, याचा तर रोल कॉल नाही, याचा ऍज इट इज राहणार. म्हणजे 6 इंटू 1 प्लस 1 बाय इन्फिनिटी मायनस 2. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, 1 बाय इन्फिनिटीचा आन्सर 0 असते. म्हणजे 6 इंटू 1 मायनस 2 म्हणजे 6 मायनस 2, तर तुमचा फायनल आन्सर आला 4. स्टुडंट हा क्वेश्चन 4 मार्कला आहे ना, चांगली प्रॅक्टिस करा, ज्या स्टेप्स सांगितल्या तशाच फॉलो करा. तुम्हाला कोणीच नाही म्हणजे कमी मार्क देऊ शकणार. आलं लक्षात. असाच एक न्यूमेरिकल घेऊ, 2 घ्यायचे, आज 3च घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला येऊन जाणार. क्वेश्चन 2 आहे, इव्हॅल्युएट 0 to 4 x स्क्वेअर आणि dx. बरोबर. लिहिलं असणार युजिंग लिमिट ऑफ सम. तर याला i घ्या, याला i घेतला 0 to 4 x स्क्वेअर आणि dx. इथे लक्ष द्या, हियर f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर महत्वाचं. सोबत सोबत a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू 4. पहिली स्टेप सगळ्यांची हेच पाहिजे. लगेच काय करायचं, h काढायचा, b मायनस a अपॉन n, b ची व्हॅल्यू 4, a ची व्हॅल्यू 0 अपॉन n म्हणजे 4 बाय n. ते इथे तुम्ही असं लिहून ठेवून द्या. हे h ची व्हॅल्यू होती 4 बाय n, म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की nh इक्वल टू 4 आला. गरज पडली तर वापरून नाही, त्या ऍज ठेवायची. ठीक आहे. दुसरी स्टेप काय करायची, f ऑफ a प्लस rh पुट करायचा. पण a ची व्हॅल्यू आपली 0 आहे म्हणजे 0 प्लस rh म्हणजेच rh. पण हे व्हॅल्यू कुठे पुट करायची, हे व्हॅल्यू पुट करायची x च्या जागेवर, म्हणजे rh चा स्क्वेअर येणार म्हणजे r स्क्वेअर आणि h स्क्वेअर. पहा खूप सोपं, हे असं फॉलो करत जायचं. मग तुम्हाला तुमचा ब्रॅकेट फॉर्म्युला लिहायचाच आहे. ब्रॅकेट फॉर्म्युला काय असते, a to b f of x dx इक्वल टू लिमिट n टेंड टू इन्फिनिटी summation r is equal to 1 to n h f of a plus rh. आलं. तर a plus rh ची व्हॅल्यू एवढी असते. तर हे ना 0 to 4, इथे येणार x स्क्वेअर dx लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी summation r is equal to 1 to n h f of a plus rh ची व्हॅल्यू rh, r स्क्वेअर आणि h स्क्वेअर आहे, h क्यूब करा, n टेंड्स टू इन्फिनिटी
समेशन r इज इक्वल टू 1 टू n h क्यूब इंटू r स्क्वेअर. h क्यूब कॉन्स्टंट आहे, तुम्ही बाहेर काढू शकता. तर हा आला लिमिट h टेन्स टू इन्फिनिटी, सॉरी n टेन्स टू इन्फिनिटी h क्यूब. इथे येणार समेशन r इज इक्वल टू 1 टू n r स्क्वेअर. तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युले लिहून दिलाय सुरुवातीला r स्क्वेअरचा, तो तिथे सबस्टिट्यूट करायचा. आलं का लक्षात? सगळ्यांना समजलं ना? जास्त काही अवघड नाही. हे अशीच प्रोसेस. f ऑफ x a b एक टप्पा, h काढायचा दुसरा टप्पा, f ऑफ a प्लस r ची व्हॅल्यू काढायची तिसरा टप्पा. मेन फॉर्म्युला 1 मार्क, याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या, h ची टर्म बाहेर काढायची. काही लक्षात ठेवायची गरज नाही. इथे ना लिमिट h टेन्स टू n टेन्स टू इन्फिनिटी. इथे h क्यूब आहे. फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे पहा n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 6. आलं का लक्षात? इथे h क्यूब आहे, तुम्हाला n क्यूब ची गरज आहे. आणि n क्यूब कसा येणार आहे? वर खाली मी n स्क्वेअर नी मल्टिप्लाय करणार आहे. 1/6 ला मी पहिले बाहेर काढून घेतो, त्याचं कामच नाही आहे. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, हा जो h क्यूब आहे ना, याच्या खाली मी n स्क्वेअर लिहितो का? n स्क्वेअर नी वर मल्टिप्लाय केल्यावर हा n क्यूब झाला, जो आपल्याला पाहिजे होता. इथे येणार n प्लस 1 आणि इथे येणार 2n प्लस 1. बरोबर का? आता h क्यूब आणि n क्यूब लिहायचा एकत्र, हा n स्क्वेअर दोघांच्या खाली एक एक सेपरेट करणार आहोत आपण. हा 1/6. इथे येणार n टेन्स टू इन्फिनिटी h आणि n चा क्यूब. बरोबर? इथे येणार hn चा क्यूब. इथे येणार n प्लस 1, इथे येणार 2n प्लस 1 अपॉन n स्क्वेअर. बरोबर? आता n ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 आहे. ठीक आहे. इथे तुम्ही लिहायचं पॉइंट nh इक्वल टू 4 म्हणजे 4 चा क्यूब. याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करा म्हणजे 1/6 आला. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. इथे येणार 4 क्यूब, इथे येणार n प्लस 1, इथे येणार 2n प्लस 1 अपॉन n आणि n. एक n पहिल्या ब्रॅकेटला, दुसरा n दुसऱ्या ब्रॅकेटला. इथे येणार 64/6. आलं लक्षात? कारण 4 चा क्यूब बाहेर पण काढून घेतला. इथे येणार लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. एकदा इथे लिहायचं n प्लस 1 अपॉन n. इथे येणार 2n प्लस 1 अपॉन n. त्याला सेपरेट करायचं. 32/3 झाले. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n अपॉन n प्लस 1 अपॉन n. जे तुम्ही लास्ट न्यूमेरिकल मध्ये केलं तेच तुम्ही या न्यूमेरिकल मध्ये करायचं. इथे येणार 2n अपॉन n प्लस 1 अपॉन n. n कॅन्सल, n कॅन्सल. तिथे 2 वाचला, इथे 1 वाचला. 32/3. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1/n. इथे येणार 2 प्लस 1/n. आलं का लक्षात? आता इथे तुम्ही जिथे जिथे n आहे तिथे इन्फिनिटी पुट करायचा म्हणजे 32 इंटू 1 प्लस 1/इन्फिनिटी. इथे येणार 2 इंटू 2 प्लस 1/इन्फिनिटी. तुम्हाला लास्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं? 1/इन्फिनिटीचा आन्सर असते 0 म्हणजे 1 प्लस 0 आणि 2 प्लस 0. हे इकडे बघा, काही विशेष साधारण कॅल्क्युलेशन आहे, पण एक एक पार्ट जसं तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच लक्षात ठेवा. तर हे होणार, हे बघा इथे 3 पाहिजे होते, नाही चुकलं असतं. 32/3. इथे येणार 1, इथे येणार 2 म्हणजे तुमचं लास्ट आन्सर आलं 64/3. आलं का लक्षात? कसंही करा तुम्ही, तुमचा आन्सर येणार. पण तुम्हाला ते समेशन ऑफ r माहित पाहिजे, समेशन ऑफ r स्क्वेअर माहित पाहिजे, समेशन ऑफ r क्यूब माहिती पाहिजे, समेशन ऑफ 1 माहित पाहिजे. जे तुम्हाला मी इंट्रोडक्शन पार्ट मध्ये व्हॅल्यू लिहून दिलेले आहे तर 2 पार्ट पाहिजे. हे नाही थांबणार. कसा आहे प्रश्न येऊ द्या. आणि आता एक लास्ट क्वेश्चन घेऊ, मग झालं. 3च न्यूमेरिकल सफिशियंट आहे, तुम्हाला आयडिया येईल होतं ते. इथे आहे इव्हॅल्युएट 0 to 2 e to the power x dx. बरोबर? आता आपलं ठरल्याप्रमाणे त्याला f of x घ्यायचं. याला आपण f of x घेऊ. ठीक. आणि a ची व्हॅल्यू 0 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे. इथे लिहायचं a इक्वल टू 0, b इज इक्वल टू 2.
सगळ्यात पहिला आपल्याला शिकवलेलं मी काय सांगितलेलं आहे, एच काढायचा. एच असते बी मायनस ए अपॉन एन म्हणजे 2 मायनस 0 अपॉन एन म्हणजे 2 बाय एन. पुढे जाऊन आपल्याला कामात येणार आहे एच इक्वल टू 2 बाय एन क्रॉस मल्टिप्लाय करा एन एच इक्वल टू 2. आलं लक्षात? आता इथे तुम्ही एन एच व्हॅल्यू काढली. आता काय करायचं, एफ ऑफ ए प्लस आर एच. एफ ऑफ ए प्लस आर एच, ए ची व्हॅल्यू 0 आहे, 0 प्लस आर एच म्हणजे इथे येणार एफ ऑफ आर एच. ही व्हॅल्यू कुठे पुट करायची असते, जिथे व्हेरिएबल असते म्हणजे टू दी पॉवर आर एच. आलं का? आणि आता स्टँडर्ड फॉर्म्युला. अशा प्रकारे तुम्ही कोणताही न्यूमेरिकल सोडू शकता या मेथडचा. इथे येणार एफ ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. इथे येणार लिमिट्स n टेंड्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n f ऑफ a प्लस आर एच. तर इथे a ची व्हॅल्यू 0 आहे, b ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे 0 टू 2 येणार. 0 टू 2 e टू दी पॉवर n dx लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी समेशन r इज इक्वल टू 1 टू n h f ऑफ r h म्हणजे e टू दी पॉवर r h. बरोबर का? आता तुम्हाला माहिती आहे h ला बाहेर काढा. h ला बाहेर काढायचं कारण काय, समेशन r चा आहे, h चा काहीच संबंध नाही तिथे, कारण इथे r आहे ते e ला बाहेर नाही काढता येत. बघा आता हे झालेलं आहे. आता इथे तुम्ही e टू दी पॉवर r h पुट केलेला आहे. आता इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणती? तुमची जे लिमिट्स आहे ते n टेंड्स टू इन्फिनिटी आहे आणि तुमच्याकडे फंक्शन आहे e टू दी पॉवर r h. तर आता पहा एक आवर्जून काम करायचं आहे. इथे मेन्शन करायचं आहे ॲज n टेंड्स टू इन्फिनिटी h टेंड्स टू 0. काही मुलांना समजणार नाही कुठून आलं, त्याचं कारण पण आहे ना आपल्याकडे. तुम्ही इथे लिहायचं बिकॉज, तुम्ही नाही लिहायचं, फक्त अभ्यास करताना लक्षात ठेवा. आता h ची व्हॅल्यू किती आहे? h ची व्हॅल्यू आहे 2 बाय n. मला सांगा, समजा तुम्ही n च्या जागेवर इन्फिनिटी पुट केली, मग म्हणजे काय होईल 2 बाय इन्फिनिटी. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे 1 अपॉन इन्फिनिटी 0 असते. मग आता पुढच्या स्टेपमध्ये लिमिट h टेंड्स टू 0 घ्यायची, कारण हा सिक्वेन्स वेगळा आहे h टेंड्स टू 0 आणि आपण त्याचं रिझन पण क्लेरिफाय केलेलं आहे. इथे ना समेशन r इज इक्वल टू 1 टू n. इथे h बाहेर काढा, e टू दी पॉवर r h. r ची व्हॅल्यू आता 1 पुट करायची, मग 2 पुट करायची, 3 पुट करायची, अशी पूर्ण सिक्वेन्स चालणार. तर मी आता हे खाली लिहितो. इथे येणार लिमिट h टेंड्स टू 0. इथे येणार h e रेज टू पॉवर 1h e रेज टू पॉवर 2h असं येणार e रेज टू पॉवर nh. कळलं का? आता e रेज टू पॉवर 1h म्हणजे e रेज टू पॉवर h असते. तर हे आलं लिमिट h टेंड्स टू 0, h येणार e रेज टू पॉवर h e रेज टू पॉवर 2h e रेज टू पॉवर nh. बरोबर? आता e रेज टू पॉवर h बाहेर काढायचा. इथे ना लिमिट h टेंड्स टू 0 h e रेज टू पॉवर h बाहेर काढला तर प्रत्येकाचा एक h कमी होतो. 1 प्लस h येणार, इथे येणार e रेज टू पॉवर 2h असा e रेज टू पॉवर nh मायनस h. बरोबर? आता याच्यासाठी तुमच्याकडे ब्रँडेड फॉर्म्युला आहे. ब्रँडेड फॉर्म्युला काय आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही याचाही फॉर्म्युला लिहू शकता. कशाला हे भानगडीत पडणार नका बघू. डायरेक्ट तुम्हाला याचा फॉर्म्युला पण लिहिता येते. त्याचा फॉर्म्युला आहे e टू दी पॉवर h e टू दी पॉवर 2h अप टू e टू दी पॉवर nh. कारण कधी कधी तुम्ही ना मायनस साइन नाही लिहिलं तर तिथे पकडले जातात. e टू दी पॉवर h e टू दी पॉवर nh मायनस 1 आणि इथे आहे e टू दी पॉवर h मायनस 1. हे स्टँडर्ड रिझल्ट आहे. तुम्हाला डायरेक्ट हा रिझल्ट कुठे लिहायचा आहे, या पूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी. तुम्ही जेव्हा हा न्यूमेरिकल तयार करता थोडेसे रिझल्ट लक्षात ठेवायचा. आता तेवढं तर करावंच लागेल ना. तर हे येणार लिमिट h टेंड्स टू 0 h येणार e टू दी पॉवर h, इथे येणार e टू दी पॉवर nh मायनस 1, इथे येणार e टू दी पॉवर h मायनस 1. बरोबर? आता आपल्याकडे nh ची व्हॅल्यू 2 आहे, हे पहा ना आपण इथे लिहून ठेवलेलं आहे. बट nh इक्वल टू 2 म्हणजे मी आता इथे पुट करणार. तर इथे ना लिमिट h टेंड्स टू 0 h e टू दी पॉवर h e स्क्वेअर मायनस 1 आणि e टू दी पॉवर h मायनस 1. आता हा जो h आहे तो याच्या खाली लिहू आणि त्याला सेपरेट करू लिमिट्सला. इथे ना लिमिट h टेंड्स टू 0
बरोबर का? तर हा e टू दी पॉवर तसाच राहील e स्क्वेअर मायनस 1 खाली e टू दी पॉवर h मायनस 1 अपॉन h. बघा हा जो मी याच्या ना त्याच्या खाली दिला कारण एक लिमिटचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता हा ब्रॅकेट बाहेर काढायचा e स्क्वेअर मायनस 1 वाला, मग वर लिमिट लावायची h टेन्स टू 0 e टू दी पॉवर h, एक लिमिट इथे ना लिमिट h टेन्स टू 0 e टू दी पॉवर h मायनस 1 अपॉन h आलं. इथे h च्या जागेवर 0 पुट करायचं, इथे येणार e स्क्वेअर मायनस 1, इथे 1 येणार आणि खाली पण 1 येणार. याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. e टू दी पॉवर h टेन्स टू 0 e टू दी पॉवर h 0 म्हणजे आन्सर 1 येते म्हणून 1 आलं. खाली इथे ना लिमिट h टेन्स टू 0 e टू दी पॉवर h मायनस 1 अपॉन h, हा पण स्टँडर्ड फॉर्म्युला आहे म्हणजे तुमचा आन्सर किती आला e रेज टू पॉवर e स्क्वेअर मायनस 1. स्टुडंट बघा अतिशय सोपं होतं, म्हणजे मला जेवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने पोहोचवलं. सगळ्यांनी 3 न्यूमरिकलची प्रॅक्टिस करा, उरलेले 2 तुम्हाला स्वतःची, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू.